नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपल्या गीता अभ्यास वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. जे भक्त आज पहिल्यांदा आले, त्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण तुम्ही थोडंसं पेशंटली ऐका, हळूहळू तुम्हाला समजेल. तर कारण इथे आपण बऱ्याच तत्वज्ञानाची चर्चा करणार आहोत. तर आपल्या नेहमीच्या भक्तांपैकी कोणी या अध्यायाचा सारांश सांगू शकेल? ठीक आहे, मी सांगतो. आवाज कमी कर. व्हॉल्यूम लो. नाही, बसा बसा बसा. किंवा ठीक आहे, 1 मिनिट. तर ठीक आहे. सावंत सर, तुम्ही सांगणार सारांश? आपण रिव्हिजन करत आहोत. बरं ठीक आहे. मी आज काय करतो, जरी आपला अध्याय पूर्ण नाही झाला तरी या अध्यायाचा एक विस्तारित सारांश सांगतो आणि नंतर संक्षिप्त सारांश सांगतो. तर याच्यामध्ये जे आज पहिल्यांदा जॉईन करतायत त्यांना थोडंसं समजायला कठीण जाईल, पण तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा, हळूहळू समजेल. तर आपण सुरुवात करूया. नवीन भक्तांसाठी सांगतो, भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे आणि एक स्वतंत्र ग्रंथ पण मानलं जातं. तर गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत. ही भगवद्गीता भगवंत कृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगितली होती. तर आता आपण तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. तर प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काही कनेक्शन आहे किंवा लिंक आहे, साखळी आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन ऐकावं लागेल, कारण पुढच्या क्लासमध्ये तुमच्यापैकी कोणाला तरी सारांश सांगायचा आहे. ठीक आहे सावंत सर? हा, डावरी माताजी, हरे कृष्णा. हा, पुढच्या वेळेस कोणाला तरी सांगावं लागेल, कारण आपण सेकंड टाइम डिस्कस करतोय. थोडं लक्ष देऊन तुम्ही ऐका. तर अध्यायांमध्ये कनेक्शन काय आहे? पहिल्या अध्यायामध्ये युद्धभूमीचं वर्णन केलं जातं आणि अर्जुन भ्रमात पडतो आणि युद्ध न करण्याचे अर्जुन 4 कारणं देतो, की जसं की मला पापकर्म लागतील किंवा आनंदाची अनुभूती नाही होणार जर नातेवाईक नसणार तर, वर्णसंकर होईल, मी निर्णय नाही घेऊ शकत आणि मला माझ्या या आप्तांबद्दल दया आहे की माझ्याच आजोबांना यांना कसा मी मारू. तर अशा अर्जुनाने 5 कारणं दिली पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायाच्या 6 श्लोकांमध्ये. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे? तर हे कनेक्शन बघतोय आपण की एका अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये काय संबंध आहे. पहिल्या अध्यायाचा सारांश असा आहे की अर्जुनाचे प्रश्न, 4 प्रश्न, आणि दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीचा शेवटचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न, की मी निर्णय घेऊ शकत नाहीये कृष्ण, मला समजत नाही काय करावं. तर मग याच्यानंतर जेव्हा अर्जुन भगवंतांना गुरु म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवंत मग अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात करतात. तर सर्वात प्रथम कुठलं ज्ञान दिलं भगवंतांनी अर्जुनाला? हा, तर हे उत्तर होतं पहिल्या प्रश्नाचं, की अर्जुन, तू जे नातेवाईकांबद्दल दया करतोय ती शरीराच्या स्तरावरती करतोय, परंतु हे आत्मा आहेत आणि यांचं अस्तित्व नित्य राहणार आहे. नंतर मग भगवंतांनी
सकाम कर्माच्या स्तरावरती मार्गदर्शन. आता हे सकाम काय, निष्काम मी तुम्हाला परत सांगेल, की अर्जुन तू जर युद्ध केलं तर तुला मृत्यू झाला तर स्वर्ग मिळेल आणि जिंकलास तर पृथ्वी मिळेल. आणि नंतर निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं. आणि मग दुसऱ्या अध्यायाच्या भगवंतांनी स्थितप्रज्ञ व्यक्तीचं वर्णन केलं. स्थितप्रज्ञ व्यक्ती म्हणजे ज्याच्या सर्व भौतिक इच्छा संपुष्टात आल्यात आणि पूर्णपणे शुद्ध हृदयाची आहे, अशा व्यक्तीला म्हटलं जातं स्थितप्रज्ञ व्यक्ती. म्हणजे स्थितप्रज्ञ व्यक्तीचं विस्तारित वर्णन आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी अभ्यासलं. आता आपण तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. तुम्हाला मध्ये कुठे पण प्रश्न आला तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आता या अध्यायाचा सारांश तुम्ही लक्षात ठेवा इथून समोर. तर पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायाचा संबंध काय होता? प्रश्न विचारले त्याचे उत्तर दुसऱ्या अध्यायामध्ये द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय संबंध आहे की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी बऱ्याच मार्गाचं विवेचन केलं, सकाम कर्म, निष्काम कर्म, आणि हे सर्व ऐकून अर्जुनाला संभ्रम होतो की नेमकं करायचं काय. की एका ठिकाणी कृष्ण म्हणतात, श्लोक तुमच्या नाही लक्षात राहिला तरी चालेल, फक्त स्पष्टीकरण समजण्याचा प्रयत्न करा. जसं की कृष्ण म्हणतात, दुरेन ही आवरण कर्म बुद्धियोगा धनंजय, की अर्जुन या आवरण कर्माला दूर ठेव आणि बुद्धियोगाच्या साहाय्याने कार्य कर. मग असं म्हटल्यावरती अर्जुनला प्रश्न काय येतो की अर्जुन समजतो की हे जे युद्ध आहे हे आवरण कर्म आहे किंवा हे निंद्य कर्म आहे आणि मी युद्ध सोडलं पाहिजे आणि बुद्धियोग म्हणजे मी संन्यास घेतला पाहिजे, असा अर्जुनाचा गैरसमज होतो. परंतु कृष्णाला काय सांगायचं होतं, हे आवरण कर्म म्हणजे सकाम कर्म. तर सकाम कर्म म्हणजे काय, जे नवीन भक्त आले त्यांच्यासाठी सकाम कर्म म्हणजे वर्णाश्रमानुसार जे आपलं विहित कार्य आहे ते करून आपल्या भौतिक इच्छांची पूर्तता करणे, याला म्हणतात सकाम कर्म. जसे की संपत्ती प्राप्तीसाठी काही यज्ञ केले जातात किंवा स्वर्ग प्राप्तीसाठी काही यज्ञ आहेत, हे सर्व सकाम कर्माचा भाग आहे. तर कृष्णाला काय सांगायचं होतं दुसऱ्या अध्यायामध्ये की अर्जुन सकाम भावनेने कार्य नको करू, निष्काम भावनेने कार्य कर. कारण सकाम भावनेने कार्य केलं तर समस्या काय आहे की व्यक्ती बंधनामध्ये असतो, बरे आणि वाईट दोन्ही बंधनामध्येच असतो. तर हे कृष्णाला सांगायचं, पण अर्जुनाचं कन्फ्युजन झालं की युद्ध नाही करायचं. म्हणून आता इथपर्यंत सर्वांना समजलं? नवीन नवीन ज्यांनी जॉईन केले त्यांना पण नाही समजलं तर तुम्ही सांगू शकता. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात संबंध हा आहे की अर्जुन भगवंतांनी सांगितले की सकाम कर्म नको करू, निष्काम कर. परंतु अर्जुनाचा असा संभ्रम होतो की युद्ध हे निंद आहे, त्याच्यामुळे युद्ध सोडलं पाहिजे आणि संन्यास घेतला पाहिजे. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये कशी सुरुवात होते, पहिल्या 2 श्लोकामध्ये बघा या अध्यायाचा विभाजनी कशी केली आहे. 43 श्लोकांना 5 विभागामध्ये विभागले. या तिसऱ्या अध्यायाचे पहिले 2 श्लोक अर्जुनाचे प्रश्न आहेत किंवा अर्जुनाची शंका आहे. आणि नंतर श्लोक नंबर 3 ते श्लोक नंबर 9 यामध्ये कृष्ण निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगतात. नंतर श्लोक नंबर 10 ते 16 मध्ये कर्मकांड किंवा सकाम कर्मयोग कसं कार्य करतं याचं स्पष्टीकरण आहे. नंतर श्लोक नंबर 17 ते 35 मध्ये निष्काम कर्मयोग स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांना आदर्श प्रस्थापित करण्यासाठी पण कसा चांगला आहे याचं स्पष्टीकरण आहे. आणि या अध्यायाचे जे शेवटचे श्लोक आहेत 36 ते 43 याच्यामध्ये काम शत्रूवरती कसा विजय मिळवायचा, इथे काम म्हणजे भौतिक इच्छा. तर हे 5 विभाग आहेत. या 5 विभागामध्ये या अध्यायाचा आपण अभ्यास करतो. तर या 5 विभागांपैकी पहिला जो विभाग आहे तो म्हणजे अर्जुनाची शंका. हे पहिले 2 श्लोक आहेत. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया, स्पष्टीकरण बघूया. की पहिल्या श्लोकात अर्जुन काय म्हणतो की जायसी चेत कर्म नसते, की कृष्ण जर तुझं असं म्हणणं असेल की कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे, कारण अर्जुनाची समज असा झाला होता ना की कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे, मग तू मला हे घोर असं युद्ध करायला काय सांगत आहेस. तर इथे बघा या अध्यायामध्ये कर्म म्हणजे निष्काम कर्मयोग आणि नाही, बुद्धी म्हणजे निष्काम कर्मयोग आणि कर्म म्हणजे सकाम कर्मयोग किंवा बुद्धियोगाचे दोन्ही अर्थ घेतले जातात. ठीक आहे, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. अर्जुनाला इथे काय सांगायचंय की अर्जुन म्हणतो की अरे कृष्णा, जर तू म्हणत आहेस की कर्म हे निंद्य आहे आणि बुद्धियोग केला पाहिजे, मग तू मला युद्ध करायला काय सांगत आहेस.
तर इथे आता कृष्ण स्पष्टीकरण देतील. हे इथपर्यंत तुम्हाला समजलं? कोणाला काही प्रश्न आहे? तर बघा, पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन काय सांगतोय, जर कृष्ण तुझं असं म्हणणं आहे की कर्म करण्यापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे, मग तू मला युद्ध करायला काय सांगतोय? परंतु इथं चूक काय झाली अर्जुनची, की अर्जुन असं समजतो की युद्ध करणं हे चुकीचं आहे आणि बुद्धियोग म्हणजे संन्यास घेणं हे श्रेष्ठ आहे, किंवा आपलं विहित कर्म त्याग करणं हे चांगलं आहे, असा अर्जुनाचा गैरसमज होतो. तर मग दुसऱ्या श्लोकामध्ये परत अर्जुन काय म्हणतो, की कृष्ण तुम्ही एकसारखं बोलतायत की हे पण चांगलंय ते पण चांगलंय. एका ठिकाणी म्हणताय की निष्काम कर्मयोग केला पाहिजे आणि एका ठिकाणी म्हणताय की बुद्धियोग श्रेष्ठ आहे. तर मला नेमकं समजत नाही काय करू. तर या पहिल्या 2 श्लोकामध्ये काय आहे, अर्जुनाची शंका आहे की युद्ध करू की संन्यास घेऊ. इथे तुम्ही बुद्धियोगाला संन्यास म्हणून समजून घ्या आणि कर्मयोगाला निष्काम कर्मयोग म्हणून समजून घ्या थोड्या वेळासाठी. तर आता या स्पष्टीकरणामध्ये कोणाला काही समस्या आहे की पहिले 2, एवढं लक्षात ठेवा, पहिले 2 श्लोक म्हणजे अर्जुनाची शंका की युद्ध करायला पाहिजे की संन्यास घ्यायला पाहिजे. इथे कोणाला काही प्रश्न आहे? नाही ना? बाबासाहेब तुम्ही लक्ष देऊ नये का? पुढच्या वेळेस तुम्हाला सरांना सांगायचं आहे. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाचं शंका आहे की जर युद्ध निंद आहे आणि संन्यास घेणं श्रेष्ठ आहे, तर मग तुम्ही मला काय युद्ध करायला सांगताय? हे झाला आपला पहिला विभाग. आता या अध्यायाचा दुसरा विभाग श्लोक नंबर 3 ते कितीपर्यंत म्हटलं होतं मी? 3 ते 9. 3 ते 9 मध्ये आता याचं कृष्ण उत्तर देतील की मी काय बोललो अर्जुन तुला. तर बघा, कृष्ण सांगतात की अर्जुन 2 प्रकारचे मार्ग आहेत. एक आहे निष्काम कर्मयोगाचा आणि दुसरा आहे ज्ञान योगाचा. आता हे निष्काम कर्मयोग काय म्हणजे थोडंसं लक्ष द्या. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, की वर्णाश्रमानुसार प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही कार्य असतं. की समजा एखादा क्षत्रिय आहे, तर क्षत्रियांचं काय कार्य आहे, की प्रजेचं रक्षण करणं आणि गरज पडली तर युद्ध करणं, आणि तसेच स्त्री धर्म, पुत्र धर्म असे वेगवेगळे कार्य आहेत वर्णाश्रमानुसार. तर या कार्यांना कुठल्याही फळाची इच्छा न ठेवता करणं म्हणजे निष्काम कर्मयोग. सर्वांना निष्काम कर्मयोग समजला? कुणाला निष्काम कर्मयोगामध्ये शंका आहे? बाबासाहेब, निष्काम कर्मयोग समजला का? तर निष्काम कर्मयोग म्हणजे वर्ण आणि आश्रमानुसार दिलेले विहित कर्म फळाची इच्छा न ठेवता करणे, याला म्हणतात निष्काम कर्मयोग. आणि दुसरा एक मार्ग आहे. आता हे सर्व योग काय आहेत? योग म्हणजे जीवात्म्याला या जगातून, या बंधनातून बाहेर होऊन मोक्षाची प्राप्ती होणे, याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. एक आहे निष्काम कर्मयोग, दुसरा आहे ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्ती योग, असे वेदांमध्ये वेगवेगळे मार्ग सांगितले मोक्ष प्राप्तीसाठी. तर त्या मार्गांपैकी एक मार्ग आहे निष्काम कर्मयोगाचा. तर या निष्काम कर्मयोगाची साधना काय आहे? वर्ण आणि आश्रमानुसार दिलेल्या कार्यांना भौतिक इच्छा न ठेवता करणे, हा आहे निष्काम कर्मयोग. आणि दुसरा मार्ग आहे ज्ञानयोगाचा. तर ज्ञानयोगामध्ये हा साधक काय करतो, की आपल्या विहित कर्मांना करत नाही, विहित कर्माचा त्याग करतो. जसे की संन्यास घेतला जातो. तुम्ही कधी ऐकलं असेल की ब्रह्मचर्य आश्रम नंतर गृहस्थ आश्रम नंतर वानप्रस्थ आणि शेवटी संन्यास, अशा तुम्ही ऐकले असेल कधी क्लासमध्ये. तर हा वर्णाश्रमाचा संन्यास आहे. तर ज्ञानयोगाने पण व्यक्ती मोक्षाची प्राप्ती करू शकतो. तर मग प्रश्न असा आहे की निष्काम कर्मयोगाने पण मोक्ष मिळतो, ज्ञानयोगाने पण मोक्ष मिळतो, मग कुठला मार्ग करायचा? तर याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की कुठलीही व्यक्ती एकदम ज्ञानयोगाचा काय म्हणता येईल साधना नाही करू शकत. कारण ज्ञानयोग असा मार्ग आहे, त्याच्यासाठी काही बेसिक पात्रता आवश्यक आहे. कुठली पात्रता? की
ज्ञानयोग घेताना व्यक्तीचं हृदय पूर्णपणे शुद्ध असलं पाहिजे. हां, शुद्ध म्हणजे की त्याला भौतिक इच्छा नसल्या भौतिक इच्छा नसल्या पाहिजे. हे ज्ञानयोगाची पात्रता आहे. म्हणून सर्वसामान्यासाठी लगेच ज्ञानयोग घेण्यासाठी नाही सांगितलं जात. तर इथे एवढंच लक्षात ठेवा, की मोक्ष प्राप्तीसाठी वेदांमध्ये 4 मार्ग आहेत. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग आणि भक्तियोग. तर याच्यापैकी कृष्ण म्हणतात, की मी अर्जुन निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्ही मार्गाबद्दल बोललोय. परंतु हे दोन्ही मार्ग कुठल्या व्यक्तीने करायचं हे त्या व्यक्तीच्या पात्रतेवर ठरतं. जसं मी तुम्हाला बरेचदा इंजिनिअरिंग कॉलेजची उदाहरणं दिली, की आय-टी-आय मध्ये पण टेक्निकल एज्युकेशन आहे आणि आय-आय-टी मध्ये पण टेक्निकल एज्युकेशन आहे. परंतु कुणाला तिथे ऍडमिशन मिळतं की त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या मार्क्सनुसार. तसंच निष्काम कर्मयोग कुठलीही व्यक्ती करू शकते, परंतु ज्ञानयोगासाठी हृदय शुद्ध असावं लागतं. तर हे एवढं तुम्ही लक्षात जर ठेवलं तर मग समोरची चर्चा तुम्हाला समजेल. तर या तिसऱ्या श्लोकात कृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाची उत्तरं देत आहेत. अर्जुनने विचारलं की तुम्ही दोन्ही सारखं सारखं बोलताय, निष्काम पण आणि बुद्धियोग पण मला समजत नाही. तर कृष्ण तिसऱ्या श्लोकात काय सांगतात की अर्जुन 2 मार्ग आहेत, निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग. परंतु कुठल्याही व्यक्तीने कुठला मार्ग करायचा हे त्या व्यक्तीच्या पात्रतेवरती ठरतं. म्हणजे मला ज्ञानयोग आवडला म्हणून मी ज्ञानयोगी होतो असं नाही. आणि मग जसं की आपण आधी पण चर्चा केली होती, की कृष्ण निष्काम कर्मयोगाला ज्ञानयोगापेक्षा जास्त महत्त्व देतात. तर कुणाला आठवतं याचं काय कारण आहे? का कृष्ण निष्काम कर्मयोगाला जास्त महत्त्व देत आहेत ज्ञानयोगापेक्षा? कुणाला आठवतं? ठीक आहे. आता तुम्ही लक्षात ठेवा पुढच्या वेळेस तुम्हाला सांगायचंय. हां, बरोबर. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कारण निष्काम कर्मयोग हा करणं सोपं आहे. तुम्ही बघा ना, की आपला व्यवसाय करत, कुटुंब सांभाळत, हळू-हळू गोष्टी करणं सोपं आहे. परंतु एकदमच सर्व काही सोडून देऊन ध्यान करणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळे कृष्ण ज्ञानयोगापेक्षा निष्काम कर्मयोगाला जास्त महत्त्व देतात. तर 4थ्या श्लोकात कृष्ण काय सांगतात, की अर्जुन केवळ कर्माचा त्याग करून आणि केवळ संन्यासाचा त्याग करून संन्यास घेऊन कोणाला यश नाही मिळत. तर मला एक प्रश्न असा आहे, की संन्यास घेऊन व्यक्तीला यश मिळू शकतं की नाही मिळू शकतं? काही तुम्हाला आतापर्यंत ऐकलं किंवा जे पण तुमच्या मनात विचार येईल त्याच्यानुसार सांगा, की समजा एखाद्या व्यक्तीने संन्यास घेतला तर त्याला अध्यात्मामध्ये यश मिळेल की नाही मिळेल? हां, अरे वाह! छान. तुम्हाला परफेक्ट समजलं. कारण मला आहे हां, मग अगदी हां, अरे वाह! हां, जयश्रीमध्ये तुम्ही कुठून जॉइन केलं? नाही, ठिकाण कुठलं आहे? कुठून join केलं? विरार. तुमची अंडरस्टँडिंग खूप छान आहे. तुम्ही आधी आणखीन कुठे ऐकलेत का क्लासेस? ओके, ओके. छान. अरे वाह, वाह, वाह! तुमची अंडरस्टँडिंग छान. मला आशीर्वाद द्या 15 वर्ष. ओके. हां, नाही त्याला मोठेपणा नाही म्हणता येत. बघा एक गोष्ट अशी आहे, की
जेव्हा श्रेष्ठ भक्त स्वतःबद्दल सामान्यपणे सांगतात तेव्हा त्यांची नम्रता असते. परंतु माझ्या लेव्हल लोक जेव्हा बोलतात, ते सत्य आहे. अ, अ, हां, हां. ओके. थँक यू, थँक यू. तर तर तुम्ही सर्वांनी हे बेसिक अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा, की परत मी आता हा परत-परत रिपीट करतोय, की वेदांचा उद्देश काय आहे, की व्यक्तीला हे जीवन चांगल्या पद्धतीने जगून या भौतिक जगातून मुक्ती मिळून त्याला मोक्षाची प्राप्ती करून देणे, हा वेदांचा उद्देश आहे. तर याच्यासाठी वेदांमध्ये वेगवेगळे मार्ग आहेत. 4 मार्ग मी तुम्हाला सांगितले. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि भक्तियोग. तर त्याच्यापैकी आपण भक्तियोगाचा साधना करतो. परंतु तरी सुद्धा आपण काय करतो, की इतर मार्गांचा पण तुलनात्मक अभ्यास करतोय. जेणेकरून मग आपल्याला भक्तीचं महत्त्व पण समजेल आणि भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे नंतर शंका नको यायला. तर अर्जुनाचा हा संभ्रम झाला, की म्हणजे निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे, की बुद्धियोग किंवा संन्यास श्रेष्ठ आहे. तर कृष्णांनी काय सांगितले, की अर्जुन हे 2 मार्ग आहेत, परंतु हे पसंत नापसंत नाहीये, तर पात्रतेवरती ठरतं. तर या 4थ्या श्लोकात कृष्ण काय म्हणतात, की अर्जुन केवळ व्यक्तीने कर्माचा त्याग केला. कर्माचा त्याग म्हणजे काय? की समजा एखादा व्यक्ती गृहस्थ आश्रमात आहे आणि त्याने पारंपरिक संन्यास घेतला आणि त्याने असे विचार केला, की मी संन्यास घेतल्यामुळे मला मोक्ष मिळेल. तर कृष्ण म्हणतात ही समज चुकीची आहे. परंतु संन्यास घेतल्याने पण मोक्ष मिळतो, पण केव्हा? जेव्हा तो व्यक्ती संन्यासासाठी पात्र होतो तेव्हा. याचा अर्थ संन्यास घेणं चुकीचं आहे असं नाहीये, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी पात्रता असते. तर 4था श्लोक काय सांगतोय, की अर्जुन केवळ विहित कर्म त्याग करून आणि संन्यास घेऊन कोणालाही यश मिळत नाही. हे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात कृष्ण, एवढं लक्षात ठेवा. आणि हाच मुद्दा समोर घेत कृष्ण 5व्या श्लोकात काय म्हणतात, आणि अर्जुन असंही एक क्षण सुद्धा कुठलीही व्यक्ती कार्य करण्यावाचून नाही राहू शकत. कोण सांगेल का बरं व्यक्ती कार्य न करता निष्क्रिय का नाही राहू शकत आपण? कोण सांगेल? अ, तीच गोष्ट तुम्ही मला दुसऱ्या वाक्यात सांगताय, पण हां, का करतो? हां, सावंत माताजी तुम्ही काय म्हणताय? हां, करेक्ट, करेक्ट. ना, तर मनाचा स्वभाव किंवा आत्म्याचं हे स्वरूप आहे, किंवा इथे कृष्ण काय म्हणतात, की प्रत्येक व्यक्ती 3 गुणांनी प्रभावित आहे. तर गुणाच्या प्रभावामध्ये काही ना काहीतरी गोष्टी करणार. तर कृष्ण हे का बोलतायत, की भगवंताला अर्जुनाला हे समजावून सांगायचंय, की या स्तरावरती कार्यत्याग करणं चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर पहिल्यांदा सांगितलं, की केवळ कार्यत्याग करून आणि संन्यास घेऊन कोणाला यश नाही मिळत. दिव्यामध्ये तुमचा काय क्वेश्चन आहे? अच्छा, ठीक आहे. तर ओके, 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 ओके. तर अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना कृष्णाने 3ऱ्या श्लोकात सांगितलं 2 मार्ग आहेत आणि हे 2 मार्ग व्यक्तीच्या पात्रतेवरती निर्भर आहेत. 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं, की केवळ कर्मत्याग आणि संन्यास घेऊन कुणाला यश नाही मिळत. 5व्या श्लोकात सांगतात, की हे कार्यत्याग करणं हे अनैसर्गिक आहे. का अनैसर्गिक आहे? कारण जोपर्यंत आपण गुणांच्या प्रभावामध्ये आहोत, तोपर्यंत काही ना काहीतरी कार्य आपण करणारच. तर आता माझा असा प्रश्न आहे, कधीच कार्यत्याग करणं शक्य नाहीये का? कार्यत्याग कधीही करणं शक्य नाहीये का? माझा प्रश्न समजला तुम्हाला? हो किंवा नाही काहीतरी बोला. हा, बघा. आता हा 5वा श्लोक काय म्हणतोय? 5व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात, की हे बघ अर्जुन, एक क्षण सुद्धा व्यक्ती कार्य करण्यावाचून राहू नाही शकत. आणि गुणांच्या प्रभावाने काही ना काही कार्य करणारच. तर माझा प्रश्न असा आहे, कार्य पूर्णपणे थांबवणं शक्य आहे की नाही आहे? हां?
आपल्या स्तरावरती ठीक आहे. आणखीन दुसरं कोणाचं काय आन्सर आहे? अरे हा, तर कार्यत्याग करणं शक्य आहे. जर कार्यत्याग करणं शक्यच नसतं तर मग हे संन्यास आश्रम राहिलं नसतं ना. तर परत तीच चर्चा परत परत होते बघा. कार्यत्याग केव्हा केला जातो? की जेव्हा व्यक्तीचं हृदय शुद्ध होतं. बघा 17व्या नंबरच्या श्लोकामध्ये वर्णन आहे. आपण ऐकलं होतं की तो व्यक्ती आत्मतृप्त असतो, त्याच्यामुळे त्याला काही कार्य करण्याची गरज नाही. हे आठवतं सर्वांना? याच अध्यायामध्ये 17 नंबरच्या श्लोकामध्ये वर्णन येतं. यस्तु आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानव आत्मन्येव संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. तर तिथे कार्य म्हणजे श्वास घेणे, जेवण करणे हे कार्य नाही. म्हणजे हे विहित कर्माचे कार्य. कारण कुठल्याही स्तरावरती गेल्यावर त्याला श्वास तर घ्यावाच लागेल. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की क्लिअर झालं? काहीतरी रिप्लाय द्या. हा, तर बघा आपण चर्चा काय करतोय 5व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की अर्जुन एक क्षणभर सुद्धा व्यक्ती कार्य करणे वाचून राहू शकत नाही कारण आपण तिन्ही गुणांच्या प्रभावाखाली आहोत. मग माझा प्रश्न असा आहे, कधीच अशी वेळ येत नाही का की आपण कार्यत्याग करू शकू? या श्लोकामध्ये तर तुम्ही व्यवस्थित श्लोकाकडे बघितले तुम्हाला उत्तर मिळेल. कधी? एक मिनिट बाबा सर सांगा मग नंतर सावंत माता. हा बरोबर. सावंत माताजी तुमचं काय आन्सर आहे? हा, वा. सावंत माताजी तुम्ही दिवसेंदिवस एकदम इंटेलिजंट होत जात आहेत. अरे अरे, तर बघा ना, आता या श्लोकामध्ये जर आपण लक्ष दिलं तर सोपं आहे समजायला. कृष्ण काय म्हणतात की सर्व प्रकृती जैर गुणे, जोपर्यंत गुणाच्या प्रभावाखाली व्यक्ती आहे तोपर्यंत कार्य करणार. याचा अर्थ काय होतो? जेव्हा व्यक्ती तीन गुणांच्या प्रभावापासून मुक्त होईल तेव्हा त्याला कार्य करण्याची गरज नाही. सिंपल आहे की नाही? याच्यामध्ये समजायला काय कठीण आहे? आता मला हे सांगा, गुणांच्या प्रभावापासून मुक्त झालेल्या व्यक्तीचं वर्णन आपण कुठं अभ्यासलं? अरे वा, थँक्यू. सावंत सर काय करताय तुम्ही? तिकडचे तिकडचे व्हिडिओ बघू नका. सावंत माताजींसोबत अभ्यास करा. तर हा, एक्झॅक्टली. आपण स्थितप्रज्ञ व्यक्तीचं जेव्हा वर्णन ऐकलं, तिथे आपण बघितलं की ही व्यक्ती तीन गुणांपासून मुक्त आहे. तर अशी व्यक्ती कार्यत्याग करू शकते. हं? तर हे मी तुम्हाला विस्तारित वर्णन देतोय. परत मी तुम्हाला संक्षिप्त वर्णन देणार आहे. हे जेवढं समजेल तेवढं तुम्ही लक्षात घ्या. परत तुम्हाला सांगतो पार्श्वभूमी काय आहे. अर्जुनाच्या शंकेचं उत्तर देतात कृष्ण, की दोन मार्ग आहेत परंतु ते पात्रतेनुसार निर्भर आहेत. आणि असंही व्यक्ती कार्यत्याग करून संन्यास करून काही यश मिळवू नाही शकत, कारण ते अनैसर्गिक आहे. हृदय शुद्ध होईपर्यंत 5व्या श्लोकात सांगतात की आणि एक क्षणभर सुद्धा व्यक्ती कार्यापासून राहू शकत नाही कारण तीन गुणांच्या प्रभावाखाली आहे. तर हेच अभ्यास करताना आपण असा निष्कर्ष काढला की याचा अर्थ असा होतो, जेव्हा व्यक्ती तीन गुणांच्या प्रभावापासून मुक्त होईल तेव्हा तो कार्यत्याग करू शकतो. आता आता हा आपला अध्याय अध्याय नाही, हा जो विभाग आहे श्लोक नंबर 3 ते 9 पर्यंत चालणार आहे. कुणाला आठवतं हा विभागामध्ये काय चर्चा करतोय आपण श्लोक नंबर 3 ते 9 मध्ये? कशाची चर्चा करतोय? हा, हे लक्षात ठेवा, नाहीतर असं नको व्हायला. खूप सारी चर्चा केली आणि नंतर हेच आठवत नाही की काय चाललंय. हा, त्याच्यामुळे तुम्हाला जिथे शक्य असेल तर नोट्स घ्या किंवा लक्षात ठेवा, नाहीतर सगळी बडबड व्यर्थ होईल. बघा तुम्हाला परत या पहिल्या स्लाइड वरती आलोय आपण. श्लोक नंबर 3 ते 9 मध्ये अर्जुनाच्या शंकेचं उत्तर आहे आणि निष्काम कर्मयोग हा संन्यासापेक्षा किंवा ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. ही चर्चा आहे, एवढं लक्षात ठेवा. तर आता आपण येतोय श्लोक नंबर 6 वरती. 6 मध्ये कृष्ण काय म्हणतात की कारण कृष्णाला असं सांगायचं की अपरिपक्व अवस्थेमध्ये कार्यत्याग करून संन्यास घेणं हे चांगलं नाही. त्याच्यामुळे कृष्ण काय म्हणतात की समजा एखाद्या व्यक्तीने अपरिपक्व अवस्थेमध्ये कार्यत्याग केला आणि संन्यास घेतला
आणि त्याच्या मनामध्ये जर इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतील तर तो मिथ्याचारी किंवा ढोंगी आहे. हे वर्णन. बाबासाहेब तुमचा काही प्रश्न आहे? ओके ओके, नो प्रॉब्लेम. हा, तर परत इकडे लक्ष घ्या की कृष्ण इथे काय करतायत की ज्ञान योगाला डावलतायत, ज्ञान योगाला थोडं कमी सांगतायत आणि निष्काम कर्म योगाला श्रेष्ठ सांगतायत. ते सांगताना 6व्या श्लोकात सांगतात की एखाद्या व्यक्तीने कृत्रिमरित्या कार्य थांबवलं आणि संन्यास घेतला आणि त्याच्या मनामध्ये जर इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतील तर तो व्यक्ती मिथ्याचारी आहे, मिथ्याचारी किंवा ढोंगी. 7व्या श्लोकामध्ये परत कृष्ण काय सांगतात, आणि याच्या विरुद्ध एखादा व्यक्ती, इथे गृहस्थाचं वर्णन आहे 7व्या श्लोकामध्ये, 6वा श्लोक संन्यासीचा होता. समजा एखादा व्यक्ती गृहस्थ आहे आणि प्रामाणिकपणे आपल्या गृहस्थ आश्रमाचं पालन करतोय आणि हळूहळू विहित कर्माचं पालन करत प्रगती करण्याचा प्रयत्न करतो, तर अशा व्यक्तीला मी अधिक श्रेष्ठ समजतो. हा 7व्या श्लोकाचं वर्णन. तुम्ही थोडं लक्षात ठेवा किंवा नोंद करा. आणि 8व्या श्लोकात कृष्ण सांगतात, याच्यामुळे अर्जुन माझा निष्कर्ष असा आहे की तू तुझं नियत कर्म कर. आणि असंही शरीराच्या संवर्धनासाठी काही ना काही कार्य तर करावंच लागतं. तर अर्जुनासाठी नियत कर्म कुठलं आहे, कोण सांगेल? हा, का बरं नियत कर्म युद्ध आहे अर्जुन? हा, बस तुम्हाला हे समजलं. तर आता हा 9वा श्लोक. हा, बरोबर. तर आता हा 9वा श्लोक का आला याचा आपण चर्चा करूया. बघा, गीतेमध्ये असा कुठला श्लोक किंवा कुठला असा अध्याय नाही की अचानक काहीतरी बोलले. प्रत्येक श्लोकामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये कनेक्शन आहे. तर हा संबंध, हे कनेक्शन आपल्याला समजून घ्यायचं. तर 9वा श्लोक का बोलले कृष्ण? तर समजा अर्जुन असा म्हणेल की ठीक आहे कृष्ण, तुम्ही म्हणताय की संन्यास घेण्यापेक्षा किंवा कार्यत्याग करण्यापेक्षा आपलं विहित कर्म करणं चांगलं आहे. परंतु मी असं ऐकलंय की जेव्हा व्यक्ती काही कार्य करतो तर त्या कार्याच्या बऱ्या वाईट फळांना त्याला सामोरं जावंच लागतं. म्हणजे कुठलंही कार्य केलं तर एक तर चांगलं कार्य असेल, समजा एखादी व्यक्ती दान वगैरे करते तर त्याच्यामध्ये त्याला पुण्यकर्म मिळेल, आणि एखाद्या व्यक्तीने काही वाईट कार्य केलं, समजा हिंसा केली, तर त्याला पाप मिळेल. याचा अर्थ काय होते, कुठल्याही कार्यामध्ये दोन्हीपैकी एक तर मिळणारच. मग अर्जुनाचा असा प्रश्न आहे की पण कृष्ण, मग तुम्ही मला जर युद्ध करायला सांगता तर याच्यामुळे कर्मबंधन मला मिळणार. मग कृष्ण या 9व्या श्लोकामध्ये या समस्येचं उत्तर देतात. असं नाही अर्जुन, जर यज्ञासाठी कार्य केलं तर कर्मबंधन नसतं. तर ते यज्ञाचा अर्थ आहे विष्णू. विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूच्या सर्व नामांमध्ये एक नाम यज्ञ पण आहे, की भगवंतांना अर्पण म्हणून जर कार्य केलं तर त्या कार्यामध्ये बंधन नसतं. त्याच्यामुळे जर आपण गरिबांना अन्नदान, वस्त्रदान जर करत असू, परंतु त्याच्यामध्ये जर भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून नाही केलं तर मग पुण्याला आपल्याला पुण्याचं बंधन होईल. तर हा आहे 9वा श्लोक. मग समजा, मग शेवटच्या 2 ओळी का आल्या? समजा अर्जुन भगवंतांना बोलले की परंतु कृष्ण, या लेवलला माझी अशी क्षमता नाहीये की फळाची इच्छा न ठेवता कार्य करणं. पण मग अर्जुन काय, भगवंत काय म्हणतात शेवटच्या ओळीत, मुक्त संघ, की अर्जुन, संघ म्हणजे आसक्ती, आसक्तीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न कर. तर इथे आपला दुसरा विभाग संपला. या विभागामध्ये कोणाचा काही प्रश्न आहे? नाही म्हटले तर तुम्हाला सरांना सांगा पुढच्या वेळेस, त्याच्यामुळे सांभाळून सांगा. ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न आहे? कोणी हँड रेज? बाबा सर. हा हा प्रश्न. हा, तुम्ही प्रश्न खूप छान विचारला. तर याचा आपण आधी पण चर्चा केली होती, तर परत मी सांगतो. बघा, ही जी चर्चा चालू आहे ती वर्ण आणि आश्रमाच्या कार्याची चर्चा आहे. आता तुम्ही नोकरी करता आणि त्याच्यामध्ये पगाराची अपेक्षा ठेवू नये असा अर्थ होत नाही इथे. तर इथे समस्या काय आहे की सध्या वर्ण आश्रम ही पद्धत कार्यरतच नाहीये. त्याच्यामध्ये कुठले कार्य आहेत की समजा गृहस्थांना असं सांगितलं जायचं की गृहस्थांनी आपल्या मिळकतीचा 10% किंवा 15% दान करावं, किंवा वेगवेगळ्या देवतांची उपासना करावी, किंवा लोकांना अन्नदान करावं. ही जी कार्य आहेत, या कार्यापासून फळाची इच्छा नाही ठेवली पाहिजे, इथे असा अर्थ आहे. आता क्लिअर आहे बाबा सर? हा, तर हे वर्णाश्रमाच्या कार्यापासून फळाची इच्छा ठेवू नये असा अर्थ आहे. म्हणजे आता तुम्ही समजा तुम्ही क्रिकेट खेळायला गेले तर तुम्ही अशी अपेक्षा
मी मॅच जिंकू की नाही जिंकू अशी अपेक्षा ठेवणं हा इथं मुद्दा नाहीये. कारण क्रिकेट हा प्रकार वर्णाश्रमाचा नाहीये. तर हे समजा तुम्ही विसरून जा. चर्चा काय की वर्णाश्रमाची चर्चा आहे. वर्ण आश्रमाचे जे विविध कार्य आहेत, त्या कार्यापासून फळाची इच्छा ठेवू नये याला निष्काम कर्मयोग म्हणतात. आता ठीक आहे? ओके. तर आता आपण तिसऱ्या विभागाकडे जाऊ. तिसऱ्या विभागामध्ये कर्मकांड तुम्ही ऐकला असेल शब्द किंवा सकाम कर्मयोगाचं वर्णन आहे हा. आता इथे थोडंसं लक्ष देऊन ऐका. श्लोक नंबर 10. तर मग असा प्रश्न येईल की कृष्ण 9व्या श्लोकानंतर 10वा श्लोक का बोलले? आपण अशी चर्चा केली ना की प्रत्येक श्लोकामध्ये काही ना काही संबंध आहे. तर का 10वा श्लोक बोलले? की समजा एखाद्या व्यक्तीने असा प्रश्न उपस्थित केला की मला माझं वर्णाश्रमाचं विहित कार्य करून फळाची इच्छा सोडून देणं शक्य नाहीये. कारण असं पण असतं ना की प्रत्येक जण एकाच लेवलवर असेल असं नाही. काही लोकांना समजा शक्य नाही की त्यांना फळाची इच्छा आहे. मग अशा लोकांनी काय करायचं? तर अशा लोकांसाठी जो मार्ग आहे त्याला म्हणतात सकाम कर्मयोग. तर परत सांगतो सकाम कर्मयोग म्हणजे विहित कर्म करून फळांची प्राप्ती करणे. याला म्हणतात सकाम कर्मयोग. तर जे नवीन भक्त आले त्यांच्यासाठी सांगतो बघा. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती इंद्रिय तृप्ती करतोच. प्रत्येकाला जेवण वगैरे जे काही ह्या गोष्टी कराव्याच लागतात. तर याच्यामध्ये 2 प्रकार येतात. एक आहेत की जे शास्त्रांना मान्यच करत नाहीत आणि पशुसारखं इंद्रिय तृप्ती करतात. जसं की आपण आहार निद्रा भय मैथुनमचे जो महाभारताचा श्लोक म्हणतो. जर शास्त्रांना मानत नसेल आणि इंद्रिय तृप्ती करत असेल तर ते म्हणजे त्यांना पशु म्हणलं जातं. परंतु समजा असा पण प्रकार आहे काही लोकांचा की जे शास्त्रांना मानतात परंतु तरी सुद्धा इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. मग अशा लोकांसाठी जे प्रावधान केलंय त्या मार्गाला म्हणतात सकाम कर्मयोग. की ठीक आहे तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करा परंतु धार्मिक पद्धतीने करा. तर हा सकाम कर्माचं वर्णन या पुढच्या विभागामध्ये आहे. तर मग या 10व्या श्लोकात कृष्ण काय सांगतात की जेव्हा या विश्वाची निर्मिती केली तेव्हा प्रजापती या शब्दाचे 2 अर्थ होऊ शकतात. एक तर ब्रह्माजी किंवा भगवान विष्णू. तर यांनी यज्ञाची निर्मिती केली. इथे यज्ञ म्हणजे होम हवन नाहीये. बऱ्याचदा आपल्याला यज्ञ म्हणजे जे अग्निकुंड आणि त्याच्यात आहुती दिली जातात त्याला आपण यज्ञ समजतो. परंतु यज्ञ खूप व्यापक शब्द आहे. जसं की ज्ञान यज्ञ म्हटलं जातं. आता ज्ञान यज्ञामध्ये तर काही आपण अग्नी वगैरे लावत नाही, अभ्यास करतो. तर तो पण यज्ञ आहे. तर इथे यज्ञाचा अर्थ तुम्ही विहित कर्म घ्या. तर या श्लोकात कृष्ण काय सांगतात की जेव्हा विश्वाची निर्मिती किंवा सृजन केलं तेव्हा भगवंतांनी असं प्रावधान केलं की यज्ञाची निर्मिती विविध कार्याची निर्मिती केली आणि या विविध कार्य करून जीव आपल्या ज्या वेगवेगळ्या इच्छा आहेत त्याची पूर्तता करेल किंवा करावी त्याने धार्मिक पद्धतीने. तसा हा 10वा श्लोक आहे. मग 11व्या श्लोकात काय सांगतात की मग ही पद्धत कशी कार्य करते? तर भगवंतांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या देवता कार्य करतात. जसे की इंद्रदेव आहेत, पावसाची देवता आहे. तर जीवांकडून काय अपेक्षा आहे की त्यांनी या देवतांकडे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आम्हाला हे सर्व साधन साहित्य मिळतं आयुष्य घालवण्यासाठी. तर 11व्या श्लोकात कृष्ण काय सांगतात की मनुष्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी देवतांकडे कृतज्ञता व्यक्त करावी. तर कशी कृतज्ञता व्यक्त केली जाते की वेगवेगळ्या देवतांची उपासना करून किंवा इतर पशु पक्ष्यांना अन्नदान करून किंवा पितृंसाठी यज्ञ करून. तर हे काही मार्ग आहेत कृतज्ञता व्यक्त करण्याचे. आणि जेव्हा आपण अशी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा हे ज्या अधिष्ठात्री देवता आहेत ते आपल्या गरजा पूर्ण करतात आणि अशा पद्धतीने दोघांच्या सहयोगाने सर्वांना चांगल्या पद्धतीने जीवन घालवता येतं. तर माझा असा एक प्रश्न आहे, या सृष्टी निर्मितीचा उद्देश काय आहे? सृष्टी निर्मितीचा उद्देश काय? कोण सांगेल? काही गेस तुमचा, तुम्हाला जे काही मनामध्ये येईल. भगवंतांना जाणणे हा उद्देश. ठीक आहे. कावेरी माताजी तुम्ही काय म्हणताय? ओके. ठीक आहे. तुम्ही बरोबर सांगताय. परंतु समर्पक उत्तर असं आहे की जीवाला स्वतंत्रपणे आपल्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा आहे.
तर त्याची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक भगवंतांनी या विश्वाची निर्मिती केली. आणि दुसरं कारण म्हणजे दुसरा उद्देश असा आहे की जीव इथं आपल्या स्वतंत्र इच्छा पण पूर्ण करेल आणि हळूहळू त्याला जेव्हा समजेल की मी चुकीच्या ठिकाणी आहे, तेव्हा तो ईश्वर प्राप्तीसाठी पण प्रयत्न करेल. आणि या ईश्वर प्राप्तीसाठी वेदांचं ज्ञान देण्यात आलंय. हे समजलं तुम्हाला स्पष्टीकरण? विश्व निर्मितीचे दोन कारण आहेत. पहिली कारण आहे जीवाच्या स्वतंत्र इच्छापूर्तीच्या ज्या अपेक्षा आहेत, ईश्वर भाव आहे, त्याला पण संधी मिळावी. आणि जेव्हा त्याला कळेल की ही चुकीची भावना आहे, तेव्हा त्याला इथून बाहेर पडण्यासाठी वेदांची पण प्रावधान केले. हे दोन कारण आहेत सृष्टी निर्मितीचे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ओके, प्रश्न नाही तर आपण पुढे जाऊ. तर या 12व्या श्लोकामध्ये हेच सकाम कर्म कसं कार्य करते याचं वर्णन सुरू आहे. तर कृष्ण काय सांगतात की व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारच्या ईश्वरांच्या मदतीमुळे आपण सगळ्या साधन संपत्तीचा उपयोग करू शकतो. त्याच्यामुळे त्यांना कृतज्ञता व्यक्त करावी. आणि असं जर न करता व्यक्तीने केवळ स्वतःच्याच इंद्रियतृप्तीसाठी सगळ्या गोष्टी वापरल्या तर अशा व्यक्तीला स्तेन म्हणतात. स्तेन म्हणजे काय? प्रभुपादांनी भाषांतरात काय लिहिलं स्तेन? चोर. अशा व्यक्तीला चोर म्हणतात. तर ठीक आहे. जसं की आपण भागवत सप्ताहामध्ये चर्चा केली होती ना, की समजा 4 चोर आहेत आणि 4 चोरांनी चोरी केली आणि एका ठिकाणी जाऊन त्यांनी सर्व चोरीचा माल वाटून घेताना ते जर असे बोलले की बघा रे बाबा, सगळ्यांनी बरोबर मेहनत केली तर बरोबर हिस्से बनवा. तर असं त्यांनी वाटाघाटीमध्ये इमानदारी दाखवली, याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत की नाही आहेत? सर्वांना हा मुद्दा समजला ना? त्याच्यामुळे जे लोक म्हणतात ना की अध्यात्माची काय गरज आहे, आम्ही सर्वांसोबत चांगले वागतो किंवा कुणाला आम्ही त्रास देत नाही, तर असे म्हणणारे लोक चोर आहेत की नाही आहेत? हा मुद्दा सर्वांना समजला ना? कारण तुम्ही आपसामध्ये जरी सगळी चोरी बरोबर वाटून घेतली याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार नाही असं नाही. तसंच आपण सर्वांसोबत चांगले वागलो परंतु वेगवेगळ्या देवतांचा पण आपल्या जीवनामध्ये जो काय म्हणतात त्याला सहभाग आहे त्याला जर आपण नाही जाणलं तर याचा अर्थ आपण चोर आहोत. हा 12वा श्लोक. 13व्या श्लोकामध्ये काय सांगतात कृष्ण की असं यज्ञ करून किंवा विहित कार्य करून व्यक्ती जर आपला इंद्रियतृप्तीच्या गोष्टींच्या प्राप्ती करत असेल तर तो सर्व दोषांपासून मुक्त होतो. बघा इथे शब्द येतो दुसऱ्या ओळीमध्ये, मुच्यन्ते सर्व किल्बिषे. मुच्यन्ते म्हणजे मुक्त होणे, किल्बिष म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कधी, किल्बिष म्हणजे दोष. तर जेव्हा व्यक्ती अशी कृतज्ञता व्यक्त करतो किंवा आपल्या विहित कर्माचं पालन करतो किंवा भगवंतांना अन्न अर्पण करतो तेव्हा तो त्या दोषांपासून मुक्त होतो. आणि जर असं नाही केलं तर पुढच्या 2 ओळी सांगतात की तो केवळ पापाचं भक्षण करतो. हा 13 नंबरचा श्लोक आहे. नंतर 14 मध्ये यज्ञचक्राचं इथून वर्णन येतं. 14 पासून समोरच्या 3-4 श्लोकांमध्ये यज्ञचक्राचं वर्णन येतं. तर यज्ञचक्र कसं आहे की जीवांचं पोषण अन्नावरती होतं. अन्न हे पावसामुळे प्राप्त होतं, कारण पाणीच नसेल तर अन्न कसं मिळणार? आणि पाऊस कुठून पडतो? यज्ञ कर्म केल्यामुळे. आणि यज्ञ कर्माचं वर्णन कुठे आहे? विहित कर्मामुळे. तर माझा इथे एक असा प्रश्न आहे की यज्ञ केल्यामुळे पाऊस पडतो हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? येस माताजी. परंतु आपण असं पण बघतो की आफ्रिकन कंट्रीज मध्ये ते लोक तर यज्ञ वगैरे काहीच करत नाही, तिथं पण पाऊस पडतो. किंवा असं म्हणलं जातं ना की काय त्याला म्हणतात, विषुववृत्तावरती दररोज पाऊस पडतो. किंवा अमेझॉन मध्ये पण दररोज पाऊस पडतो, तिथं कोण यज्ञ करतं? तुम्ही काही गेस आन्सर सांगले तरी चालेल, म्हणजे तुम्हाला विचार करायला प्रेरणा मिळावी हा माझा उद्देश आहे.
पण ते चुकीचं आहे ना. तुम्ही नोकरी केली आणि पगार दुसऱ्याला भेटला तर? चालेल का तुम्हाला? हा, पृथ्वीचा विचार, बरं ठीक आहे. दुसरा प्रश्न असा आहे, याच प्रश्नाला मॉडिफाय करतो. समुद्रावर पाऊस पडण्याची काय गरज आहे? तिथे आता तुम्ही सगळं फिलॉसॉफाईज करताय. काय म्हणताय संगीता माताजी? हा, समुद्रामुळे पाऊस पडतो हे समजलं, पण माझा प्रश्न असा आहे की वरवर करता जर आपण विचार केला तर समुद्रामध्ये पावसाची गरज नाही ना, ऑलरेडी एवढं पाणी आहे. तिथं आणखीन पाऊस कशाला पडायचा? पाऊस तर अशा ठिकाणी पडायला पाहिजे जिथे शेती आहे, अशा ठिकाणी. येस बाबा सर. ठीक आहे सर. आता यालाच आपण आणखीन चर्चा करूया. तर याचा अर्थ काय होतो, की जे लोक काही आध्यात्मिक जीवन जगत नाहीत, आपली मौज मजा करतात, त्यांना पण सगळं मिळतं आणि आपण विनाकारण एवढा त्रास सहन करायचं, यज्ञ करायचं, विहित कर्माचं पालन करायचं, धार्मिक जीवन जगायचं. मग एवढं करून काय फायदा? त्यांना जर पण तेच मिळतंय, तर आपण पण त्याच्यासारखं जीवन जगलं पाहिजे ना. येस माताजी. हा. हा, नाही, माझा प्रश्न असा आहे की एका व्यक्तीला कार्य करून मोबदला मिळतो आणि दुसरी व्यक्ती अशी की काही न करता त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत. तर असं वाटतंय की सिस्टम चुकीची आहे ना. म्हणजे ज्यांनी यज्ञ केले, ज्यांनी विहित कर्म केले, त्यांच्या शेतीमध्ये पाऊस पडायला पाहिजे आणि जे अधार्मिक आहेत त्यांच्या शेतीत पाऊस नाही पडायला पाहिजे. ठीक आहे. समजा आपण पूर्वजन्मीचा पुण्याचा प्रश्न नाही घेतला तर? येस दिव्या माताजी. सम- ठीक आहे, तुम्ही जास्त कन्फ्युज होत आहेत. तर इथे हा, राखी माताजी तुम्हाला काय सांगायचं? हम्म, ठीक आहे. याची अंडरस्टँडिंग मी श्यामानंद प्रभूंना विचारलं की प्रभूजी हे कसं समजायचं. तर त्यांनी काय सांगितलं की पाऊस पडणे म्हणजे केवळ हा असा म्हणजे जळ पडणे हे नाहीये. पाऊस पडणे म्हणजे त्या पावसापासून जे अन्नधान्याची प्राप्ती होते आणि त्याच्यापासून जी समाधानाची अनुभूती होते, तो त्याचा व्यापक अर्थ आहे. नाहीतर यज्ञ नाही केला म्हणजे पाऊस नाही पडणार असं नाहीये. पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडण्याचे दुसरे पण सिस्टम आहे, जसे की 3 गुण आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. परंतु इथे जे आपण पाऊस पडतो असं जेव्हा म्हणतो ना, तर या पाऊस पडण्याचा अर्थ काय आहे, की त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून समाधानाची अनुभूती होणे किंवा आध्यात्मिक विचार येणे, हा त्याचा व्यापक अर्थ आहे. हे स्पष्टीकरण तुम्हाला समजतंय का कठीण वाटतं? हा, तर ठीक आहे. तर बघा, आपण जर पुन्हा बाहेरच्या लोकांना सांगितले की यज्ञ केला तर पाऊस पडेल, तर ते प्रश्न काय विचारतील की परंतु तर अमेरिकेत तर कोणी यज्ञ करत नाही, तिथं का पाऊस पडतो? हा, तर याचं उत्तर असं आहे की पाऊस पडणे म्हणजे केवळ H2O वॉटर नाहीये. तर त्याच्यापासून जी आंतरिक समाधानाची अनुभूती किंवा आताच बघा, समाधान ही वेगळी गोष्टी आहे की व्यक्तीला सगळ्या विषय वस्तू मिळतील पण त्याच्यातून समाधान मिळेल असं नाहीये. तर जे आंतरिक समाधान आहे किंवा आध्यात्मिक विचार जे निर्माण होतात, तो इथे पावसाचा अर्थ आहे. आणखीन कन्फ्युज होतंय? हो की नाही? आता ठीक आहे. एक वाक्य लक्षात ठेवा. इथे पावसाचा अर्थ असा आहे, की असा पाऊस जेणेकरून व्यक्तीला अ, आंतरिक समाधानाची अनुभूती होईल आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत होईल.
या पावसाला इथे आपण हा यज्ञाचा पाऊस म्हणतो. आता ठीक आहे. कुठे आंतरिक समाधानी? तेच तर शास्त्र सांगतं, की वरवर त्यांना वाटतं समाधानी आहेत. परंतु जर अंतःकरणाचा विचार केला तर समाधान शक्यच नाही शास्त्रानुसार. पण ठीक आहे, हा मुद्दा समजायला जरा कठीण गेला तर आपण आणखीन नंतर कधी चर्चा करू. इथे एवढं लक्षात ठेवा, इथे पावसाचा अर्थ असा आहे, की आता श्यामानंद प्रभूचा मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक मिनिट हा. एक मिनिट वेट करा. मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता, की प्रभूजी पाऊस तर सगळीकडेच पडतो. मग आपण कसं समजायचं? श्यामानंद प्रभू काय बोलले? हा. अं, हा ते प्रभूजी काय बोलले, की यज्ञामुळे जो पाऊस पडतो तो रात्रीला येतो, की जेणेकरून समाजामध्ये डिस्टर्बन्स होऊ नये आणि शेती चांगली व्हावी. आणि खूप जास्त पाऊस पडणे आणि खूप कमी पाऊस पडणं हे पण यज्ञ न करण्याची शिक्षा आहे, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ठीक आहे, आणखीन जास्त कन्फ्युजन होतंय? हा, परंतु दिवसा पण पडतो ना. ठीक आहे, हा मला असं वाटतं, की हा कदाचित इथे सॉल्व्ह करायला कठीण जाईल. पण इथे तुम्ही फक्त एवढी अंडरस्टँडिंग ठेवा, मी आणखीन दुसरे कोणाला पण विचारेल, की या पावसाचा अर्थ असा अपेक्षित आहे, की जो पाऊस व्यक्तीला भौतिक जीवनामध्ये पण समाधान देईल आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करेल. एवढं लक्षात ठेवा. परंतु नवीन लोकांना तुम्ही असं नका सांगू, की पाऊस पडण्यासाठी यज्ञ करा म्हणजे पाऊस पडतो. परत ते मग तुम्हाला उलटे-पुलटं काहीतरी बोलतील. पण यज्ञ करून पण पाऊस पडतो, त्याचं पण सायन्स आहे. महर्षी महेश योगींचं स्पष्टीकरण आहे. पण एवढ्या एका ओळीला समजून आपण समोर जाऊ शकतो का? की इथे पावसाचा काय अर्थ आहे असं समजून? किंवा तुम्हाला खूपच कठीण वाटतंय? हां, ठीक आहे. तर तत्वज्ञानानुसार हा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड मुद्दा नाहीये, पण तरी मी आता मीच प्रश्न उपस्थित केला. तर या 14व्या श्लोकामध्ये यज्ञचक्रच काय वर्णन आहे, की अन्नापासून जीवांचं पोषण होतं, पावसापासून अन्न मिळतं, पावस यज्ञ कर्म केल्यामुळे मिळतो. यज्ञ म्हणजे विहित कर्म. कारण म्हणजे पुण्यकर्म केल्यामुळे ह्या गोष्टी मिळतात. आणि हे विहित कर्म कुठे सांगितले? तर कर्मामध्ये. कर्म म्हणजे प्रत्येकासाठी काय काय नेमून दिले. मग आता हे विहित कर्म कुठे आहेत? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी. इथे ब्रह्माचा अर्थ आहे वेद, की वेदांमध्ये प्रत्येकाचं काय काय विहित कर्म आहे याचं विवरण दिलंय. मग आता हे वेद कुठून आले? ब्रह्म अक्षर समुद्भवम. अक्षर म्हणजे ईश्वर, ज्याचा कधी क्षर होत नाही. तर ईश्वरांपासून ब्रह्माची उत्पत्ती झाली. त्याच्यामुळे अर्जुन या सर्व कार्यामध्ये ब्रह्म आहे. तर श्लोक नंबर 14 आणि 15 हे यज्ञचक्राचं वर्णन करतं. बघा, चक्र मी तुम्हाला एकदा सांगतो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ईश्वरापासून वेदांची उगम आहे. वेदांमध्ये विहित कर्म सांगितलंय. विहित कर्मानुसार कुठले यज्ञ आहेत, कुणासाठी याची माहिती आहे. यज्ञ केल्यामुळे पाऊस मिळतो. पाऊस मिळाल्यामुळे अन्नधान्य मिळतं. अन्नधान्य मिळाल्यामुळे जीवाच्या शरीराचं पोषण होतं. आणि या पोषणावरून जीवाकडून अपेक्षा आहे, की त्याने ईश्वराची उपासना करावी. तर अशा पद्धतीने यज्ञचक्र पूर्ण होतं. यज्ञचक्र समजलं? हो की नाही? हां, ठीक. बघा, यज्ञचक्र श्लोक नंबर 14 आणि 15 मध्ये सांगितले. यज्ञचक्र कसं आहे? हं, ईश्वरापासून वेद आले. म्हणजे भगवंतांच्या श्वासांपासून वेद आले. आणि वेदांमध्ये वेगवेगळ्या कर्मांचं वर्णन आहे, की क्षत्रियाने काय करावं, ब्राह्मणांनी काय करावं, पुरुषाने काय करावं, सगळ्या असं कार्यांचं वर्णन आहे. तर या कार्यामधूनच यज्ञ आले. यज्ञ म्हणजे एका स्पेसिफिक व्यक्तीसाठी करण्याचे कर्तव्य. आणि हे यज्ञ केल्यामुळे, थोडक्यात आपण दुसऱ्या शब्दामध्ये पुण्य म्हणू, हे केल्यामुळे पाऊस मिळतो. आता हे पावसाचा मुद्दा जो आपण जे डाऊट निर्माण केले त्याला एक काही क्षणासाठी बाजूला ठेवा. आणि या पावसामुळे अन्नधान्य मिळतं. अन्नधान्य मिळाल्यामुळे जीवाच्या शरीराचं पोषण होतं. पोषण झाल्यावरती जीवाकडून अपेक्षा आहे, की ज्या ईश्वराने हे सर्व दिलं त्याची उपासना करावी. तर अशा पद्धतीने यज्ञचक्र पूर्ण होतं. आता समजलं? हां. येस मदाजी. हां, बोला ना. हां, बोला, बोला.
हा बोला ना. हा 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 तुम्हाला एक्झॅक्टली समजले. हा हाच माझा अर्थ अपेक्षित होता मला. कदाचित मला बरोबर शब्दात नसेल सांगता आलं. बाकीच्यांना माताजींचं स्पष्टीकरण समजलं का? हा जास्त किचकट नाहीये. मला वाटतं तुम्ही जास्त सायंटिफिकली विचार करताय म्हणून कन्फ्युज होताय. बरं ठीक आहे, यज्ञचक्र समजलं सर्वांना? हा, ठीक आहे. आता आपण श्लोक नंबर 16 कडे चाललोय. तर श्लोक नंबर 16 मध्ये कृष्ण काय सांगतात, की अशा प्रकारचं चक्र आहे. बघा इथे शब्द आला पहिल्या ओळीमध्ये. एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति यः अघायुरिंद्रिय राम मोघम पार्थस जीवती. की अर्जुन अशा पद्धतीचं जे यज्ञचक्र आहे, तर मनुष्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी या यज्ञचक्रामध्ये भाग घ्यावा आणि ईश्वराची उपासना करावी. जर असं न करता एखादा व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्तीसाठीच कार्य करत असेल, ईश्वरांना मानत नसेल, अघायुर इंद्रिय राम, तर अशा व्यक्तीचं आयुष्य हे मोघम आहे. मोघमचा काय अर्थ दिला प्रभुपादांनी भाषांतरात शब्दार्थामध्ये? हा, व्यर्थ आहे. तर हे जर नाही मान्य केलं तर आयुष्य व्यर्थ आहे. आता हा विभाग संपला आपला. हम्म. आता आपण तिसऱ्या विभागाकडे चाललोय. तिसरा विभाग कशाचा आहे, कोणाला आठवतं? तिसऱ्या विभागामध्ये काय आहे? हा अरे तुम्ही सर्व नोट्स घेताय की नाही? सावंत सर, तुम्ही काय सगळं माइंड मध्येच नोट करताय का? लिहून घ्या. सारांश सांगायचं ना. तिसरा नाही, चौथा विभाग आहे निष्काम कर्मयोगाचा. निष्काम कर्मयोग स्वतःसाठी आदर्श प्रस्थापित करण्यासाठी. ठीक आहे, आता मी तुम्हाला निष्काम कर्मयोग सांगतो. इथून थोडं स्पष्टीकरण सोपं आहे. तर आता हा श्लोक का आला अचानक यज्ञचक्राचं वर्णन करताना? का आला? कारण कृष्णाला आधी निष्काम कर्मयोग करण्यासाठी सांगायचं होतं. परंतु मध्ये असा प्रश्न आला की समजा एखाद्याची शक्यता नसेल, मग त्याच्यासाठी सकाम कर्मयोगाचं वर्णन केलं. मग आता इथे 17व्या श्लोकात कृष्ण सांगतात की परंतु त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने निष्काम कर्मयोगाचं पालन केलं आणि त्याचं जर हृदय शुद्ध झालं, मग अशा व्यक्तीसाठी निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. इथे तो व्यक्ती संन्यास घेऊ शकतो. कारण काय बघा, सगळं आत्मा आत्मा हा शब्द येतो. तो सगळ्या आत्मा आनंदासाठी स्वतःवरतीच निर्भर आहे, बाहेरच्या पदार्थावरती नाही. तर 17व्या नंबरच्या श्लोकामध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे ज्याचं हृदय शुद्ध झालंय, जो ज्ञानयोगासाठी पात्र आहे आणि जो विविध कर्माचा त्याग करू शकतो. ठीक आहे. आता श्लोक नंबर 18. श्लोक नंबर 18 काय सांगतो, की या शुद्ध हृदयाच्या व्यक्तीसाठी त्याला काहीच करण्याची गरज नाही. काहीच करण्याची गरज नाही म्हणजे विहित कर्म करण्याची गरज नाही. त्याला ब्राह्मणाचे कार्य, क्षत्रियाचे कार्य करण्याची गरज नाही. का गरज नाही? कारण की त्याला न च अस्य सर्व भूतेषु कश्चित अर्थे व्यपाश्रय. त्याला इतरांकडून काहीच मिळवण्याची गरज नाही. कारण जी आत्म आनंदाची प्राप्ती आहे त्याला स्वतःपासून होतीये. हा झाला 18 नंबरचा श्लोक. आता 19 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण निष्कर्ष सांगतात, म्हणून अर्जुन तू काय कर, आसक्त भावनेने आपल्या स्वतःच्या कर्माचं आचरण कर. आसक्त भावनेने म्हणजे तू निष्काम कर्मयोगाचं आचरण कर. आणि असं केल्यावर तुला काय मिळेल? परम मिळेल. परम म्हणजे मोक्ष. मोक्ष मिळेल. हा 19 नंबरचा श्लोक. नंतर 20 नंबरच्या श्लोकामध्ये 20 नंबरचा श्लोक का आला? अं, इथे भगवंत सांगतात की अर्जुन, अशा पद्धतीनेच कार्य करून जनक महाराजांसारख्या राज्यांनी सिद्धी मिळवली. मग अर्जुन म्हणेल की मी पण जनक महाराजांसारखा आहे, माझं पण हृदय शुद्ध आहे. तर कृष्ण काय म्हणतात, नाही, जरी तुझं हृदय शुद्ध असलं तरी इतरांना उदाहरण देण्यासाठी तू आपलं विहित कार्य कर. हे समजलं 20 नंबरचा श्लोक? की जनक महाराजांनी आपलं विहित कार्य करून यश मिळवलं, परंतु तू असं नको. म्हणजे तू जरी शुद्ध हृदयाचा असला तरी पण तू आपलं कार्य कर, कारण इतरांसाठी उदाहरण द्यायचं. आता 21 नंबरचा श्लोक. 21 मध्ये कृष्ण सांगतात की समाजामध्ये श्रेष्ठ व्यक्तीने आपापल्या विहित कर्माचं पालन करून आदर्श प्रस्थापित करावा, कारण तेच इतरांसाठी अनुकरण करण्यासाठी इतरांना मदत होते. कारण सामान्य लोकांना पण कोणी ना कोणी आदर्श पाहिजे असतो.
म्हणून श्रेष्ठ व्यक्तीकडून अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या विहित कार्यांचं पालन करावं. श्लोक नंबर 22 मध्ये कृष्ण सांगतात की अर्जुन, मी स्वतः पण विहित कर्माचं पालन करतो. बघ, मला तिन्ही लोकांमध्ये त्रिषु लोकेषु किंचन, मला तिन्ही लोकांपासून काहीच मिळवण्याची गरज नाही, कारण सगळं काही मीच देतो सर्वांना, तरी सुद्धा मी आपल्या विहित कर्माचं पालन करतो. तर कृष्ण कुठे विहित कर्माचं पालन करायचे? कुणाला आठवतं? हा, येस महाराज. हा, तर द्वारकेच्या लीलामध्ये भगवंतांनी गृहस्थांनी कसं आदर्श जीवन जगावं याचं उदाहरण दिलं, की कृष्ण सकाळी 4 वाजता उठून ध्यान करायचे किंवा ब्राह्मणांना दान द्यायचे, गायीची पूजा करायचे. हे सगळं कार्य गृहस्थाकडून अपेक्षित आहे ना. तर हा संदर्भ आहे इथे, की कृष्ण म्हणतात की मला काही मिळवण्याची गरज नाही, तरी सुद्धा मी माझ्या विहित कर्माचं पालन करतो, कारण याच्याद्वारे दुसऱ्यांना उदाहरण मिळतं. श्लोक नंबर 23 मध्ये कृष्ण काय सांगतात, की जर अर्जुन, मीच जर माझ्या विहित कर्माचं पालन नाही केलं, यदि अहम न वर्तेय, नाही केलं तर काय होईल? तर सगळे लोक माझंच अनुसरण करतील, त्याच्यामुळे समाजामध्ये चुकीची प्रथा निर्माण होईल. आणि श्लोक नंबर 24 मध्ये सांगतात, की जर असं विहित कर्माचा जर त्याग केला तर याच्यामुळे काय होईल? वर्णसंकर निर्माण होईल. जी अर्जुनाची भीती होती ना, की युद्धामुळे वर्णसंकर होईल. तर आता माझा असा प्रश्न आहे, की समजा कृष्णाने आपल्या विहित कर्माचं पालन नाही केलं तर समाजात वर्णसंकर कसा काय निर्माण होईल? कृष्ण इथे काय म्हणतात, की अर्जुन, जर मी माझ्या विहित कर्माचं पालन नाही केलं तर समाजामध्ये वर्णसंकर होईल. वर्णसंकर ही संकल्पना नवीन भक्तांना जर माहिती नसेल तर वर्णसंकर म्हणजे काय म्हणता येईल त्यांना, की दुष्ट प्रवृत्तीची प्रजा निर्माण होईल, की दुष्ट प्रवृत्तीचे मुलं जन्म घ्यायला लागतील. तर माझा प्रश्न असा आहे, की कृष्णाने आपले विहित कर्म न केल्यामुळे वर्णसंकर का निर्माण होईल? येस सावंत माताजी. हा, बरोबर आहे. हे वर्णसंकर का निर्माण होईल? कारण श्रेष्ठ लोकांनीच आपल्या कर्तव्याचं पालन नाही केलं तर इतर लोक पण अधार्मिक वागतील. अधार्मिक वागल्यामुळे मग पुरुष दूषित होतील, पुरुष दूषित झाल्यामुळे स्त्रिया दूषित होतील, स्त्रिया दूषित झाल्यामुळे मग अशा मुले जन्माला येतील. तर हे विहित कर्म न केल्यामुळे वर्णसंकराचं कारण आहे. 25 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात, की अर्जुन, ज्या पद्धतीने आसक्त व्यक्ती कार्य करतो त्याच पद्धतीने निष्काम कर्म करणाऱ्या व्यक्तीने पण तितक्याच तीव्रतेने कार्य करावं, परंतु केवळ उदाहरण देण्यासाठी. मग 26 नंबरच्या श्लोकामध्ये असं वर्णन येतं, मग असा प्रश्न येईल, की आसक्त व्यक्ती पण तसंच कार्य करतोय, अनासक्त व्यक्ती पण तसंच कार्य करतोय, मग दोघांमध्ये फरक काय कळणार? नाही, सॉरी, 26 मध्ये असं वर्णन आहे, की अनासक्त व्यक्तीने सामान्य लोकांना डिस्टर्ब करू नये, कारण त्यांची आणखी ज्ञानयोगाची पात्रता नाहीये, तर त्यांना त्यांचं कार्य करू द्यावं. मग श्लोक नंबर 27 मध्ये असा प्रश्न येईल, की मग सामान्य व्यक्ती पण तेच करते आणि ज्ञानी व्यक्ती पण तेच कार्य करते, मग दोघांमध्ये फरक कसा समजायचा? तर या श्लोकात स्पष्टीकरण असं दिलं, की दोघांमध्ये फरक हा आहे, की सामान्य व्यक्ती स्वतःला कर्ता समजतो आणि ज्ञानी व्यक्ती किंवा निष्काम कर्मयोगी समजतो, की मी एकटा कर्ता नाहीये, याच्यामध्ये ईश्वराचा पण भाग आहे, प्रकृतीचा पण रोल आहे. तर ह्या दोघांमधला फरक. श्लोक नंबर 28 मध्ये अर्जुनला कृष्ण सांगतात, की म्हणून अर्जुन, तू जो ज्ञानी व्यक्ती आहे तो समजतो की प्रकृतीच्या 3 गुणांमुळे सर्व कार्य होतं, मी एकटा करता नाही आहे, याच्यामध्ये बाकीच्या घटकांचा पण सहभाग आहे. नंतर श्लोक नंबर 29 मध्ये परत तेच सांगतात, की जे ज्ञानी व्यक्ती आहेत त्यांनी सामान्य लोकांना डिस्टर्ब करू नये, कारण अचानक कर्मत्याग सोडून ज्ञानयोग घेणं हे त्यांच्यासाठी चांगलं नाही. मग श्लोक नंबर 30 मध्ये सांगतात, की मग कसं निष्काम कर्म करायचा, की सर्व कार्य मला अर्पण करून फळाची इच्छा न ठेवता, कर्ता भावाची इच्छा न ठेवता आणि आळस न करता आपलं कार्य करावं, हा झाला निष्काम कर्म. श्लोक नंबर 31 मध्ये काय सांगतात, मग असं कार्य केल्यावरती काय काय फायदा होईल?
असं कार्य केलं तर मुच्यन्ते ते अपि कर्मभी, सर्व कर्मबंधनातून या व्यक्तीला सुटका मिळेल. श्लोक नंबर 32 मध्ये सांगतात की मग पण जर असं नाही केलं मग काय होईल, तर तो व्यक्ती काय होईल, विद्धी नष्टान अचेतसा, नष्ट म्हणजे तो या मोक्ष प्राप्ती करणार नाही आणि त्याची अधोगती होईल. श्लोक नंबर 33 मध्ये सांगतात की अर्जुन, असंही प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसारच कार्य करते आणि स्वभावाच्या विरुद्ध कार्य करणं खूप कठीण आहे. कारण की अर्जुन प्रश्न विचारेल की जर सगळ्यांना माहिती चूक आहे, बरोबर आहे, मग लोक का चांगलं वागत नाहीत. तर कृष्ण म्हणतात की स्वभाव इतका प्रबळ असतो की लोकांना त्या स्वभावाच्या विरुद्ध कार्य करणं खूप कठीण आहे. तर आता चर्चा जास्त झाली, मी तुम्हाला थोडं 5 मिनिटात ही गोष्ट सांगतो. बघ, गीतेमधले काही काही श्लोक ना काही लोक उचलून त्याचा वेगळाच अर्थ सांगतात. तर हा श्लोक ओशोचे तत्वज्ञान सांगणारे लोक वापरतात. तर ओशोवाले काय म्हणतात की असंही आपण आपल्या स्वभावाच्या विरुद्ध कार्य करू शकत नाही, त्याच्यामुळे जे मनात येईल ते करा. पण त्याचा अर्थ असा नाहीये. तर या श्लोकात काय वर्णन आहे की जे लोक खूपच दूषित आहेत त्या लोकांना शास्त्रानुसार वागणं खूप कठीण आहे. परंतु ज्या लोकांना थोडीफार बुद्धी आहे किंवा रुची आहे प्रगती करण्याची, त्यांनी काय करावं, राग आणि द्वेषापासून स्वतःला मुक्त करून कार्य करावं. राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे अनासक्ती. की जसं की आसक्ती काय असते व्यक्तीला की नको असलेले पदार्थ खाणे किंवा नको असलेल्या व्यक्तीला बोलणे, ही आसक्ती आहे. आणि द्वेष कसा असतो की सत्संगाला जायला आवडत नाही किंवा शास्त्र वाचन करायला आवडत नाही. परंतु या गोष्टीने प्रभावित न होता शास्त्र काय सांगतं की आपण सत्संग केला पाहिजे, शास्त्र अध्ययन केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे या दोन्हीच्या परे जाऊन व्यक्तीने कार्य करावं, असं 34व्या नंबर श्लोक मध्ये सांगतात. 35 मध्ये कृष्ण सांगतात की मग अर्जुन म्हणाले की ठीक आहे कृष्ण, मला असं वाटतं की मी या राग आणि द्वेषाने मुक्त होऊन कार्य नाही करू शकत, त्याच्यामुळे मी आता संन्यास घेतो आणि अहिंसेचं पालन करतो. तर 35 नंबरच्या श्लोकात कृष्ण काय सांगतात की नाही, प्रत्येकाने आपलं विहित कार्यच करावं. आपलं कार्य करताना नुकसान झालं तरी चालेल, दुसऱ्याची नक्कल करू नये. त्याच्यामध्ये खूप जास्त नुकसान होईल. तर हा श्लोक पण हिंदुत्ववादी संघटना काय म्हणून वापरतात की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयाव. ते म्हणतात की आपापल्या धर्माचं पालन करा, दुसऱ्या धर्मात जाऊ नका. तो अर्थ पण घेऊ शकतो, पण तो अर्थ इथं अभिप्रेत नाहीये. इथं अर्थ काय आहे की वर्ण आणि आश्रमानुसार जे स्वतःचं कार्य आहे ते करावं. म्हणजे क्षत्रियाने क्षत्रियाचं करावं, ब्राह्मणाने ब्राह्मणाचं करावं, एकमेकांची नक्कल करू नये. मग 36 नंबरच्या श्लोकामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की पण कृष्णा, अशी कुठली गोष्ट आहे की जी व्यक्तीला पाप आचरण करण्यासाठी मजबूर करते, इच्छा नसताना सुद्धा. तर याचं उत्तर आपण उद्या सॅटर्डे ना, उद्या बघूया. तर तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये परत मी क्विक समरी सांगतो. तर उद्या तुमच्यापैकी कोणाला तरी एका जणाला सांगावं लागेल, हे लक्षात ठेवा. तर पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे की अर्जुन म्हणतो की जर युद्धापेक्षा संन्यास श्रेष्ठ आहे तर तुम्ही मला युद्ध करायला का सांगताय. दुसऱ्या श्लोकात म्हणतात की तुमचं बोलणं मला नक्की समजत नाही, काहीतरी एक सांगा. तर तिसऱ्या श्लोकात कृष्ण सांगतात की अर्जुन 2 मार्ग आहेत, निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग, ते व्यक्तीच्या पात्रतेवरती निर्भर आहे. चौथ्या श्लोकात सांगतात की केवळ कर्मत्याग करून आणि संन्यास घेऊन कोणाला यश नाही मिळत. 5व्या श्लोकात सांगतात की असंही क्षणभर सुद्धा व्यक्ती कार्य करणे वाचून राहू नाही शकत, कारण 3 गुणांचा प्रभाव असतो. 6व्या श्लोकात सांगतात की एखादा व्यक्ती केवळ बाह्यतरी असं दाखवतो की मी इंद्रिय नियंत्रण करतोय आणि मनामध्ये सगळे इंद्रिय तृप्तीचे जर विचार असतील तर तो ढोंगी आहे. 7व्या श्लोकात सांगतात परंतु याच्या विरुद्ध जर एखादा प्रामाणिक गृहस्थ असेल की आपल्या विहित गोष्टी कर्तव्यांचं पालन करतो तर त्याला मी अधिक श्रेष्ठ समजतो. 8व्या श्लोकात सांगतात त्याच्यामुळे अर्जुन तू आपल्या निहित कर्म कर, कारण असंही शरीराच्या पालनासाठी काही ना काही कार्य करावंच लागतं. 9व्या श्लोकात सांगतात परंतु जर यज्ञासाठी कार्य केलं तर कर्मबंधन राहत नाही. 10व्या श्लोकामध्ये वर्णन येतं पण ज्यांना शक्य नाहीये फळाची इच्छा सोडणं, त्यांच्यासाठी अशी एक सिस्टम निर्माण केली आहे की त्या लोकांनी आपल्या विहित कर्माचं किंवा यज्ञांचं पालन करावं आणि वेगवेगळ्या देवतांची उपासना करून आपल्या इच्छा पूर्ण कराव्या आणि अशा पद्धतीने सर्व समाज सुखाने राहू शकतो. आणि परंतु जर व्यक्ती कृतज्ञता व्यक्त नसेल करत तर तो चोर आहे. श्लोक नंबर 13 मध्ये सांगतात की यज्ञकर्म न करता किंवा कृतज्ञता न दाखवता जर काही गोष्टी प्राप्त केल्या तर तो केवळ पापभक्षण करतो. श्लोक नंबर 14 पासून 14 आणि 15 मध्ये यज्ञचक्र आहे. यज्ञचक्र कसं आहे की भगवंतांपासून वेद आले, वेदांमध्ये विहित कर्म आहे, विहित कर्मानुसार यज्ञ आहेत, यज्ञ केल्यामुळे पाऊस मिळतो, पावसामुळे अन्नधान्य मिळतं, अन्नधान्यामुळे जीवांचं पोषण होतं आणि त्याच्याकडून जीवाकडून अपेक्षा आहे की ईश्वराची त्यांनी उपासना करावी.
हे झालं यज्ञचक्र. 16 मध्ये जर यज्ञचक्राचं नाही पालन केलं तर त्याचं आयुष्य व्यर्थ आहे. 17 मध्ये परंतु अशा व्यक्तीचं वर्णन आहे की जो आत्मतृप्तीच्या स्तरावरती आला, शुद्ध झालाय, तर त्याला विहित कर्म करण्याची गरज नाही. 18 नंबर मध्ये का करण्याची गरज नाही? कारण त्याला इतरांकडून काहीच प्राप्त करायची गरज नाही म्हणून. श्लोक नंबर 19 काय सांगतो? त्यामुळे अर्जुन तू अनासक्त भावनेने निष्काम कर्मयोग कर, ज्याच्यामुळे तुला मोक्षाची प्राप्ती होईल. श्लोक नंबर 20 मध्ये मग असं पुन्हा केलं, जनक महाराजांनी पण असंच केलं. आणि जरी तू शुद्ध हृदयाचा असतील तरी सुद्धा तू कर, कारण याच्यामुळे समाजासाठी एक उदाहरण प्रस्थापित होईल. 21 मध्ये सांगतात की श्रेष्ठ लोकांचं कर्तव्य आहे इतरांना उदाहरण देण्यासाठी आपल्या विहित कर्माचं पालन करावं. 22 मध्ये सांगतात की अर्जुन मला कशाचीच गरज नाही, काहीच मिळवायची गरज नाही, तरी सुद्धा मी माझं विहित कर्म करतो. 23 मध्ये सांगतात जर मी माझं विहित कर्म नाही केलं तर सगळे लोक माझंच अनुकरण करायला लागतील. 24 मध्ये सांगतात जर असं लोकांनी केलं, अशी जर गडबड झाली तर वर्ण संकर निर्माण होईल. आणि 25 मध्ये सांगतात की जसा सक्त व्यक्ती कार्य करतो त्याच तीव्रतेने अनासक्त व्यक्तीने पण कार्य करावं इतरांना उदाहरण देण्यासाठी. 26 मध्ये सांगतात परंतु जे ज्ञान युगामध्ये आहे, ज्यांचं हृदय शुद्ध आहे, अशा लोकांनी सामान्य लोकांना डिस्टर्ब करू नये, कारण त्यांची पात्रता नाहीये सध्या कार्य सोडण्याची. 27 मध्ये सांगतात की मग या दोघांमध्ये फरक काय आहे? सामान्य व्यक्ती स्वतःला कर्ता समजतो आणि हा शुद्ध हृदयाचा व्यक्ती स्वतःला कर्ता समजत नाही. त्याच्यामुळे 28 मध्ये सांगतात की जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो समजतो की प्रकृतीच्या गुणांच्या प्रभावाने कार्य होते, मी एकटा करता नाहीये. 29 मध्ये परत हे सांगतात की या श्रेष्ठ व्यक्तीने सामान्य व्यक्तीला डिस्टर्ब करू नये. 30 मध्ये निष्काम कर्मयोग कसा करायचा? सर्व कार्य मला अर्पण कर, फळाची इच्छा करू नको, स्वामित्वाची भावना ठेवू नको, परंतु फळ नाही मिळायचं म्हणून आळस पण करू नको आणि अशा भावनेने कार्य कर. श्लोक नंबर 31 मध्ये सांगितलं की जर असं कार्य केलं तर काय काय मिळेल? तो व्यक्ती कर्मबंधनातून मुक्त होईल. 32 मध्ये सांगितलं की जर नाही केलं तर काय समस्या होईल? त्याचा विनाश होईल. विनाश होईल म्हणजे तो कर्मबंधनातून मुक्त होणार नाही आणि मोक्ष नाही मिळू शकणार. आणि 23 मध्ये सांगतात की परंतु ज्या लोकांचे स्वभाव खूपच प्रबळ आहे, पाप पाप काय म्हणता येईल, पाप संस्कार खूप जास्त आहेत, त्यांना शास्त्रावर नुसार जीवन जगणं शक्य होत नाही. 34 मध्ये सांगतात की परंतु ज्यांना शक्य आहे, ज्यांचं हृदय थोडंफारही चांगलं आहे, अशा व्यक्तीने आसक्ती आणि अनासक्ती यांचा विचार न करता कर्तव्य बुद्धीने कार्य करावं. आणि 35 मध्ये सांगतात की परंतु जरी आपल्याला दुसऱ्याचं कार्य करता येत असलं तरी स्वतःच धर्माचं पालन करावं, इतरांची नक्कल करू नये. 36 मध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे की कृष्ण मग असं असताना लोक का बरं पापकर्म करतात? तर त्याचं उत्तर कृष्ण देतील, ते आपण उद्या चर्चा करूया. तर तुम्ही ही रेकॉर्डिंग ऐका किंवा अभ्यास करा. उद्या तुमच्यापैकी प्रत्येकाला सारांश सांगायचा. ठीक आहे, या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? तेच महाराज. एक नंबर, मला नंबर चेक करावा लागेल. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतिर्ज्ञानवानपि प्रकृतीं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति, तो श्लोक आहे. किती नंबर आहे? 33 आहे का? हा, तर तो वापरतात. त्यांचं काय म्हणणं आहे की असंही आपण आपल्या वासनांच्या प्रभावानेच कार्य करणार आहे, त्याच्यामुळे वासनांचा त्याग करणं किंवा याच्यापासून शुद्ध होण्याची काही गरज नाहीये. वासनानुसारच कार्य करा. तर हे चुकीचं तत्वज्ञान आहे, याला गीता आणि भागवतम मान्य करत नाही. तर याच्याबद्दल मी उद्या चर्चा करेल काय चूक होती या तत्वज्ञानामध्ये. पण हा 33 नंबरचा श्लोक हे लोक वापरतात. ठीक आहे, इतर कोणाचा काही प्रश्न आहे? सर्वांना समजलं? ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्डिंग पण मी पाठवणार आहे. तर अभ्यास करा, उद्या प्रत्येकाला सारांश सांगायचा. हा, चालेल का? हो की नाही? हा, तर याच्यामध्ये 100% आलं पाहिजे असं अपेक्षित नाहीये. सारांश सांगायचा म्हणून उद्याचा क्लास स्किप नका. क्लास प्रयत्न करा. ठीक आहे, आपण इथे थांबू, बराच वेळ झाला. हरे कृष्ण, हरे कृष्णा, कृष्ण